नमस्कार सगळ्यांना. आणि सगळेजण बोलून प्रेम कालतात सुरज चव्हाणवर आणि आमच्यावर. त्याच्यावरूनच कळतंय की सूरज चव्हाणला महाराष्ट्राचा किती सपोर्ट आहे किंवा काय त्या गोष्टी. एक रील केली आहे त्याच्यावरती की सूरज चव्हाणकडून एक गोष्ट नक्कीच शिकलो काय की ज्यावेळेस सगळे लोक आपल्याला वेडे म्हणत असतात त्यावेळेस समजून जायचं की आपण कुठेतरी यशस्वी होणार आहोत किंवा होत चाललोय. आणि आता ते त्याच्यासोबत घडतंय तर मला छान. व्हायरल इंडिया काहीतरी पेज आहे, पेज चॅनल आहे यूट्यूबवरती. तर त्यांनी ते व्हिडिओ शेअर केली आणि मी त्याचे सबस्क्रायबर बघितले 3 मिलियन. हॅलो मी म्हटलं कॉल कॉल करायचा आपल्याला करशील. जे मला आवडतं ते पॅडे दादा असू द्या, वर्षाताई असू द्या, परत अंकिताताई असू द्या आणि धनंजय दादा, टिपे दादा आपले. सरांनी खरं तर सूरजला बिग बॉस मध्ये घेतलं. म्हणजे मला माहित नव्हतं की तो गेलाय वगैरे. मी सहज असं झोपेतून उठलो, डोळे पण नव्हते उघडले आणि मोबाईल घ्यायची सवय. सहज असं सूरज चव्हाणचा फोटो भाई म्हणलं हा. परत मी छान आनंद झाला. मोठे आर्टिस्ट लोक येतात ते पण सगळे फॅन झाले सूरजचे. तर बाली वाटते लितेश सर म्हणजे असं सपोर्ट करत लावा. आमच्या गावातला मुलगा आहे आणि छान वाटतंय सर. हॅलो पुष्कराज बोलताय का? पुष्कराज बोलतोय. कोण बोलतोय? सूरज चव्हाण बोलतोय. डायरेक्ट केस किंवा आल किंवा जेल किंवा बुक किट्टी. नमस्ते मित्रांनो, मी आपल्या सगळ्यांचा मित्र पत्रकार तुषार धुमाळ. माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एक विशेष अशी मुलाखत तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. मित्रांनो, सध्या बिग बॉस मराठीमध्ये सूरज चव्हाण धुमाकूळ घालतोय आणि त्याचाच एक मित्र संकेत जाधव, फ्रँक कॉल, ज्याचे सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल होत आहेत. एक असा गावाकडचा ॲक्टर, विविध आवाज काढून सेम टू सेम मिमिक्री करतो असा संकेत जाधव, त्याची आपण मुलाखत घेणार आहोत. त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल होत आहेत. चला तर मग. समोर येत आहे संकेत जाधव, जो माळेगावचा आहे. संकेत जाधव, पहिल्यांदा तुझ्या शैलीमध्ये प्रेक्षकांना हाय हॅलो कर. नमस्कार सगळ्यांना. आणि सगळेजण बोलून प्रेम कालतात सूरज चव्हाणवर आणि आमच्यावर पण. ते सगळ्यांना मनापासून धन्यवाद. संकेत, हे कसं जमतंय तुला? जमतं म्हणजे आता खरं तर आता हे लोकांना माहीत नाही पण आम्ही चांगले मित्र आहे आणि आमचे कॉल वगैरे व्हायचे. हां, सूरज आणि माझे. आणि बिग बॉसमध्ये जायच्या 2 महिन्या अगोदर पण आमचा कॉल झाला होता. आणि छान वाटतंय आज कुठेतरी तो पुढे जातोय. आणि सहज म्हणजे त्याला मी कॅप्चर केला ॲक्च्युली. आणि सहज मी कुठे मला वाटते सातारला शूटिंग लावतो 1 महिना. आणि त्यावेळेस सगळेजण एवढा डायलॉग यायचे, इसक्यू आलक्यू जेलक्यू, तेवढंच म्हणजे. आणि ते रुजत एवढं गेलं आतमध्ये. ते पूर्ण त्याला कॅप्चरच केला की कुठे गुंततो तो किंवा बोलताना कुठे हे करतो. आणि ते सगळं म्हणजे आता असं चालू आहे सगळं. आता पहिल्यांदा तुझं प्रेक्षकांना नाव सांग, गाव सांग. माझं नाव संकेत जाधव आणि मी राहणारा खरं बारामती तालुक्यातला माळेगाव बुद्रुक आणि लोणकर वस्तीवरती राहतो. आणि तुझं शिक्षण किती झालं? शिक्षण सध्या तरी 13वी नापास आहे मी. नापास म्हणण्यापेक्षा खरं तर मी घरच्यांना सांगून टाकले की मला काही शिकायचं नाही ना, मला शिक्षणात इंटरेस्ट नाही कशातच. मी पहिला असाच होतो, म्हणजे फिरायचं कुठे पण. आणि ते नंतर मीच घरच्यांना सांगितलं की मला काही तुमचे पैसे फुकट घालवायचे नाहीत, त्यामुळे मला काही शिकणं जमणार नाही. मग आता काय करतोय सध्या? आता सध्या बिझनेस आहे आपला पेपर बॅगचा. केअर बॅग हाऊस नाव आहे शॉपचं. माळेगावमध्ये आपल्या आहे बिझनेस. कसा बिझनेस चालतोय तो? आहे म्हणजे आता सध्या तरी 1.5 महिने झाला पण आता तो चालू केला आहे. आणि लोकांना अजून माहीत नाही, जसं माहीत होईल तसं ते सगळेजण येतीलच. त्याच्याच जोडीला तू एक अभिनेता म्हणून पण काम करतो, गावाकडचा अभिनेता म्हणून तुझी ओळख आहे. सांग, कुठल्या ह्याच्यात काम केलंय तू? कुठं? मी आत्ता वेब सिरीज बघा फर्स्ट टाइम सुंदरी केली. त्यावेळेस ॲक्टिंगचा काही एवढा अनुभव नव्हता. जसं निरीक्षण करायला लागलो, जसं बघायला लागलो, कॅरेक्टर म्हणजे ते कॅच करायला लागलो. मी भले त्यांच्यासारखं करत असू द्या पण कुठेतरी काहीतरी मला पण ते काहीतरी करण्याची इच्छा होती आतूनच. त्यानंतर पुण्यात नाटक वगैरे केलं, वेब सिरीज केल्या 2-3. आणि त्यानंतर बैलगाडा शर्यत ही वेब सिरीज केली आम्ही. कोणती केली होती वेब सिरीज? नाद एकच बैलगाडा शर्यत, सॉरी आपलं बैलगाडा शर्यत फक्त एक आतूट नाटक. कसा प्रतिसाद भेटला होता त्यावेळी? खरं तर लोकांनी त्यावेळी पण डोक्यावरती उचलून घेतलं होतं. आणि
त्यावेळेस पण फुल राडा वगैरे घातला होता. फुल राडा. हा, तर आपल्या वेब सिरीजचे डिरेक्टर किरण गाजरे सर माळेगावातच राहतात ते पण, आणि छान वाटलं म्हणजे त्यांनी एक संधी दिली की काहीतरी करून दाखवण्याची. मागच्या 2 वर्षापूर्वी झाले असेल ते. हो राईट, 2 वर्षापूर्वी मूर्तीच्या आणि चौदरवाडीच्या मैदानामध्ये ते शूट झालं. हो. आता तू आता हे करतोय, मागच्या 4-5 दिवसापासून जे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत, कुठं आय डी तुझे, म्हणजे कुठं अकाउंट आहेत तुझे सोशल मीडियावर, कुठं व्हिडिओ टाकतोस? आत्ता सध्या तरी मी इंस्टाग्रामवरतीच टाकतोय. कसा प्रतिसाद भेटतोय, किती दिवसापासून टाकतोय? आत्ता मी तसं म्हणायला गेलं तर माझी एक पहिली 16-17Kची आयडी होती, ते हॅक झाली. त्याच्यानंतर परत स्टार्टअप करायचं माझी काही इच्छाच नव्हती. म्हणजे मी अक्षरशः एवढं कष्ट करून, खरं तर ते 17,000 व्हायला मला जवळपास 2 वर्ष लागले होते, आणि त्यानंतर मला खरं तर स्टार्टअपच करायचं ना, इच्छा मेली होती अक्षरशः त्या गोष्टीची. कारण की एवढं कष्ट करून जर तेच परत मग त्यानंतर जरा थोडंसं हे झालं, परत मित्रांनी ओढून आणलं, तू कर 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 कर, बळच न्यायचे, बळच कपडे घालवायला लावायचे आणि बळच व्हिडिओ काढायला लावायचे, एडिट सुद्धा तेच करायचे स्वतः, आणि तेच अकाउंट चालू केलं त्यांनी तसंच. आणि जो पहिला व्हिडिओ टाकला तर किती दिवसापूर्वी टाकला? आत्ता पहिला व्हिडिओ आय थिंक मला वाटतंय मंगळवारी का बुधवारी टाकला होता. आणि काय कुणाला कॉल केला होता, कसा कॉल होता तो? आम्ही म्हणजे मित्र वगैरे सगळेजण असे बसलो होतो त्यावेळेस 2-3 जणांना पहिले कॉल केले, पण त्यातला एक जण बोलला की तुला आत्ता लाईव्ह बघतोय तर तू कसं काय कॉल केलास. त्याच्यानंतर 2-3 जण म्हणजे नाही कोणी ऍक्सेप्ट केलं. त्याच्यानंतर एक मित्र बोलला की एक फोन लाव, तो फसू शकतो. त्याला कॉल केला, त्याला बोललो नमस्कार, म्हणला कोण आहे, म्हणलं सुलत चव्हाण बोलतोय. तो म्हणला कोण, म्हणलं अहो सुलत चव्हाण बोलतोय. तो म्हणला नक्की सुलत चव्हाणच आहे. अहो म्हणलं खरंच सुलत चव्हाण आहे, तुम्हाला काही विश्वासच बसायला. तो पण हँग झाला, त्याला आवडलं, तो पण म्हणायला लागला बिंदास खेळा, हे करा ते करा, भेऊ नका कोणाला. म्हणजे एक आहे ना की त्याच्यावरूनच कळतंय की सूरज चव्हाणला महाराष्ट्राचा किती सपोर्ट आहे किंवा काय त्या गोष्टीत. सूरज चव्हाणच्या विषयी काय सांगशील, त्याच्याविषयी, त्याचा जो खडतर प्रवास आहे त्याच्याविषयी काय सांगशील? पहिला तर म्हणजे आम्ही असं एवढं काय, म्हणजे ज्यावेळेस तो बिग बॉसमध्ये गेला पहिलं माहीत होतं की तो गरीब आहे, म्हणजे पहिल्यापासूनच सपोर्ट आहे त्याला माझा. फक्त एवढंच की पहिले लोक हेट करायचे त्याला, आणि आत्ता तो जसा टी व्हीवरती दिसतोय तर सगळेजण त्याला म्हणजे सपोर्ट करतात आहे. म्हणजे छान वाटतंय की आज म्हणजे एक डायलॉग मी एक रील केली आहे त्याच्यावरती की सूरज चव्हाणकडून एक गोष्ट नक्कीच शिकलो की ज्यावेळेस सगळे लोक आपल्याला वेडे म्हणत असतात त्यावेळेस समजून जायचं की आपण कुठेतरी यशस्वी होणार आहोत किंवा होत चाललोय. आणि आत्ता ते त्याच्यासोबत घडतंय तर मला छान वाटतंय, कारण मी एक मित्र म्हणून ही गोष्ट शेअर मागच्या 20 ते 22 तासापासून सोशल मीडियावरती तुझी खूप चर्चा झाली. तुझ्या बऱ्याच ठिकाणचे व्हिडिओ अन्य प्लॅटफॉर्मला लागले, त्याच्याविषयी काय सांग? आहे, मी सकाळी म्हणजे आलो, शॉप वगैरे झाडून घेतलं, थांबलो होतो, आणि नंतर पूजा वगैरे करून जस्ट भाऊ आला, माझा सक्का भाऊ, बोलत बसलो होतो त्याच्यासोबत. तोपर्यंत जस्ट व्हॉट्सअप म्हटलं बघावं काय चाललंय काय नाही. व्हॉट्सअपवरती गेलो, व्हायरल इंडिया काहीतरी पेज आहे, पेज चॅनल आहे यूट्यूबवरती, तर त्यांनी ती व्हिडिओ शेअर केली आणि मी त्याचे सबस्क्रायबर बघितले 3 मिलियन. हॅलो, मी म्हटलं भयंकर, म्हणजे ती आनंद जो असतो का नाही आतून आलेला तो एकदम निघाला माझ्यातून, आणि ते छान वाटलं. खरं तर त्या व्हायरल इंडिया यूट्यूब चॅनलला पण मी धन्यवाद म्हणू इच्छितो की त्यांनी कुठेतरी एक तुझ्या फोनवरून एक फ्रँक करतो कॉल, घे नंबर. त्याचं नाव पुष्कराज आहे. ओके, नंबर आहे, डायल कर. नाही 97 हां 7 हां. हॅलो हॅलो, पुष्कराज बोलताय का? हो, पुष्कराज बोलतोय. कोण बोलतंय? सूरज चव्हाण बोलतोय. डायरेक्ट केस किंवा आलकी जेल की बुक किट्टी. काय खोटं बोलताय तुम्ही राव, बिग बॉस मध्ये आहे, इथं कसा फोन लागेल बिग बॉस? अहो, मला 10 मिनिटं परमिशन असते वापरायची, आपला वट आहे ना तिकलेलं आहे. काय खोटं बोलताय? अहो, खोटं कशाला बोलू लाव, काय तुम्हाला तरी विश्वास नाही बसत म्हणल्यावर काय करू आता? लय खोटं बोलताय राव तुम्ही. मग जाऊ दे असेल आता, काय खोटं बोलतोय तर. कसं काय डायलॉग बिलॉग हाना की जरा, म्हणजे आम्हाला तर वाटेल ना सूरज बोलतोय. डायलॉगच हाणायचं वय. मग डायलॉग हाना की राव, ते काय कुठले
शेरकीनं काय कुठला डायलॉग होता त्यो कुठला? विश्वास पटायचा नाही ना आम्हाला. हा? पाप्या बेडे बेडे जून में आते बे- डायलॉग होता त्यो. बेली जोन में आते शेल अकेला आता है ओरली सूलत चव्हाण एस क्यू आल क्यू जेल क्यू बुक की टिंगल मॅक्झिमम शॉट. आईला खरंच सूरज चव्हाण आहे का काय? आयला मग काय लावतं सांगतो यावला येईल तर विश्वासच बसा नाही तुम्हाला तर. भाग्यवान म्हणायला संडे लागला, म्हणावा, आम्हाला सुट्टी. फोन आला राव तुमचा. हा? अहो सर मोठा फॅन आहे दादा, लय मोठा फॅन. धन्यवाद. असं सगळी जण मनापासून प्रेम कालतात माझ्यावर. लय भारी वाटतंय म्हणजे मन असं बोलून येतं एकदम काळजाचं पाणी पाणी होऊन जाते माझ्या. आणि आज संडे आहे ना त्याच्यामुळे म्हणलं हे काय दाबतच असतो मी सारखं इकलं तिकलं त्याच्यामुळे तुम्हाला फोन लागलाय. लय शांत असताय राव तुम्ही. लिव्हिंग रूम मध्ये जास्त बोलत नाही काय नाही कुणावर भर. अहो कसं होतंय माहितीये का ते मी एकदा पिटलो मला एक तर लाक्षण होत नाही. आणि ती वायबॅन आलबाच काय ती पावडर खाल्लेली माणसं तर आपण गावठी ओरिजिनल चटणी भाकल खाऊन मोठी झालेलो माणसं ते मग कसं होतं ते पेटल्यावर मग माझा हात उठला तर लय अवघड होईल मग सगळं. आम्हाला कसं काय सुचलं फोन लावायचा? आमचा नंबर कुठनं भेटला राव? अहो मला ती कळत नाही ना मग मी कसं पण आपलं नंबर वगैरे दाबत असते. काय रितेश भाऊनी काय टास्क वगैरे दिले का काय? टास्कच असतं हे काय आता संडे स्पेशल आहे ना आज. बर बर बर. मग काय भाऊ माप काढते ते बरं वाटतं काय? सगळ्यांची माप निघते, तुमची पण निघली, तुमची पण निघली. अहो शेवटी खेळ मग ते असू द्या सगळ्यांनाच बोलतात मग आपल्याला बोललं तर काय होतंय तोल पाल सण पण काढायला लागतंय आपल्याला. बाकी काय समजून घेतात ना सगळे? सगळी व्यवस्थित समजून घेतात. निकी वगैरे कसं काय चाललंय काय? सगळी व्यवस्थित आहे ना सगळं? सगळी समजून घेतात. त्यातनं त्यात आपलं पेडी दादा डीपी दादा अंकिता ताई पहिलं तर अजून वालश्या मॅलम सगळी जण समजून घेतात तर लय भारी वाटते ती मला. पॅडी दादाने चॉकलेट दिला का? मुक्का दिला का? पेडी दादाने दिला की मुक्का त्याला काय तर वाजतंय. नाही चांगले म्हणजे चांगले एक चित्रपट क्षेत्रातले एक चांगले व्यक्ती आहेत आणि अनुभवी व्यक्ती आहेत. फायदा होईल तुला 100% पुढे त्याचा. होईल की. बाकी काय म्हणते काय असं काय की बिग बॉस झाल्यानंतर काय लगीन करणार आहे वाटते काय? खरं लगीन तर कालायचंच आहे. आणि बघून ठेवली का काय? आल्यावर नाही पूल की कशाचं येऊलं आपलं नशीब पण ते आल्यावर ती या मग तिकडं भेटायला मोलटीला. आता टाइम संपत आलाय. बर 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 बर. हा मग मी चालतंय. ठेवतो मग फोन. हो चालतंय. बेस्ट ऑफ लक. ट्रॉफी पाहिजे आपल्याला मोठी गावला. यानाल मोलटी गावातच ट्लॉपी यानाल काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. चालतंय चालतंय चल ठेवू का? ठीक आहे. आहे मित्रांनो पाहिला असेल कसा काय कॉल झालेला हा फ्रँक कॉल आता आणि पुढच्यानी पण प्रतिसाद दिला. आता हे कसं काय जमतंय तुला असे फ्रँक कॉल येते आणि ही मिमिक्री कशी जमते? मिमिक्री खरं तर म्हणजे जसं की तुम्हाला मग सांगितलं ना आम्ही एका शूटिंगला होतो म्हणजे सूरजन मी नव्हतो तर त्यावेळेस तो ट्रेंडला चालला होता आणि त्यावेळेसच एस क्यू आल क्यू जेल क्यू बुक की टिंगुल एवढंच म्हणायचे. ते एवढं आतमध्ये घेत ते एवढं रुजत गेलं आणि ते सगळं एकदम हे झालं काय म्हणतात त्याला कॅप्चर झालं की बोलतोय कसा काय करतोय कसं तर ते असं झालं सगळं म्हणजे येतं ते आता आतूनच येतं. आता एखादा जरी बोलला नॉर्मली बोलून दाखव तरी पण ते येऊन जातं माझ्याकडे सगळं. कशी प्रतिक्रिया ग्रामस्थ बारामती तालुक्यातली सगळी जी फॅन्स आहेत सूरजचे येतात का भेटायला बोलतात का काय? ना अजून तरी काय नाही पण शक्यतो जास्त मला फोन मुंबई लोणावळा कोल्हापूर इकडं सांगली सातारा भरपूर फोन आलेत लांबूनच. काय म्हणतात की आवाज काढून दाखव किंवा हे कर ते कर पण मी अक्षरशः त्या दिवशी फोन मी बंद करून ठेवला होता. माझी म्हणजे इच्छा संपली होती बोलायची सगळ्यांसोबत. किती कॉल आले? नाही म्हटलं तरी एक 60-70 कॉल आले होते दिवसातून आणि एक 10 कॉलमध्ये खरं तर मी त्यावेळेस विचार केला की भाई सूरज चव्हाणने त्यावेळेस कसं सोचलं असेल की त्याला दिवसातून 4-4, 5-5 हजार कॉल यायचे. आता तू बिग बॉस मराठी पाहतोयस काय कसं वाटतोय खेळ कसा चालू आहे? छान चालू आहे फक्त एवढंच की म्हणजे आत्तापर्यंत सगळे तेच सांगत आलेत की सूरजनं बोललं पाहिजे किंवा हे केलं पाहिजे. मीही तेच सांगेल की त्याने बोललं पाहिजे चांगलं मन लावून खेळलं पाहिजे. भलेही त्याला गेम उशिरा कळत असेल पण तो एकदा खेळायला लागल्यावर कोणाचं ऐकत नाही. म्हणजे छान वाटतंय त्याला कुठेतरी बघून पुढे जातोय तो आणि
काय बोलतात त्याला, नक्कीच जर त्याने अजून डोकं लावून जर खेळला नाही का, आत्ता पण खेळतोयच तो, त्याला काय गोष्टी समजून सांगितल्यावरती समजतात लगेच. इतर त्याचे जे सहकारी नसते काय सांगशील? मला खरं तर आत्ता विचारलं तर म्हणजे मला आवडतं ते पॅडे दादा असू द्या, वर्षाताई असू द्या, परत अंकिताताई असू द्या आणि धनंजय दादा, टिपे दादा आपले कोल्हापूरचे. हां, बस मला एवढीच जण आवडतात. बाकीचं कोणच काय आवडत नाही. म्हणजे का आवडत नाही, कशामुळे आवडत नाही ते मला माहित नाही, पण बाकीचे जे सपोर्ट करतात सूरजला ते छान वाटते. म्हणजे खरंच मनापासून खूप छान वाटते मला. रितेश सरांच्या विषयी काय सांगशील आणि एक रितेश सरांना काय आव्हान करतील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून? रितेश सरांनी खरं तर सूरजला बिग बॉसमध्ये घेतलं. म्हणजे मला माहित नव्हतं की तो गेलाय वगैरे. मी सहज असं झोपेतून उठलो, डोळे पण नव्हते उघडले आणि मोबाईल घ्यायची सवय, सहज असं सूरज चव्हाणचा फोटो, भाई म्हणलं हा. परत मी छान आनंद झाला मला त्यावेळेस, खरंच झोप उडाली माझी त्यावेळेस. आणि म्हटलं 2 महिन्यापूर्वी आमचा कॉल झाला आणि तो डिरेक्टली बिग बॉसमध्ये. छान वाटलं त्याची. म्हणजे रितेश सरांनी खरं तर सूरजला चान्स दिला, किंवा आज कुठेतरी गरिबीतून वर येतो आणि कुठेतरी पुढे जातोय आणि काय गोष्टी कळतात आहे बाहेरच्या, ज्या की त्याला ह्याच्या अगोदर कळाल्या नव्हत्या, की लोकांनी त्याला हे केलं किंवा काय गोष्टी असतील ऑदर. तर आज कुठेतरी बाहेर जाऊन त्याला कळतात आहे सगळ्या गोष्टी, की काय माइंड चालवलं पाहिजे किंवा काय, भले उशिरा कळत असू द्या त्याला, पण ते कळतंय आत्ता त्याला. आता तुझ्या शैलीमध्ये रितेश सरांना काय सांगशील सूरज चव्हाणच्या विषयी? सूरज चव्हाणच्या विषयी सांगायचं, सूरज चव्हाणचीच मेमरी पण काय सांगशील? लितेश सर, तुम्ही सूरजला म्हणजे मनापासून बोलून सपोर्ट करताय आणि त्याला असं सपोर्ट करत लावा. सगळीजण म्हणजे जेवढे पण मोठे आर्टिस्ट लोक येतात ते पण सगळे फॅन झाले सूरजचे. तर भारी वाटते लितेश सर, म्हणजे असं सपोर्ट करत लावा. आमच्या गावातला मुलगा आहे आणि छान वाटतंय सर. थँक्यू. एक कुठंतरी वाटतं का बारामती तालुक्यामध्ये जबरदस्त असे सध्याच्या घडीला रील स्टार असतील किंवा अभिनेते तयार होत आहेत, ग्रामीण भागातनं चांगले चेहरे, म्हणजे आपल्या भागामध्ये पाहायला गेलं तर जबरदस्त सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे यूट्यूबमध्ये आलेले जेवढे आहेत ते सगळ्यांचे चेहरे अगदी चांडाळ चौकडीच्या करामतीपासून ते सूरज चव्हाणपर्यंत जबरदस्त असे अतिशय उत्कृष्ट असे ॲक्टर पाहायला मिळतात. त्यांच्याविषयी काय सांगतील? म्हणजे ते प्रत्येकाची स्ट्रॅटर्जी वेगळी असते. प्रत्येक कुठे ना कुठेतरी वरती येत असतंय, कुठे ना कुठेतरी प्रत्येकाला वाटत असतंय की आपलं नाव व्हावं किंवा आपण काहीतरी करावं लोकांसाठी. तसंच प्रत्येकजण करतात आहे आपापल्या ह्याच्यात धुंद आहेत. काय टीमअप करून करतात आहे, काय जण सिंगल पण करतात आहे आणि छान वाटते की सगळेजण कुठे ना कुठेतरी पुढे चालले जातात आणि काय बोलतात त्याला की कुठे ना कुठेतरी पुढे चाललेत आणि असेच त्यांची प्रगती होत राहू, बस एवढीच इच्छा आहे. एक बारामती तालुका एक अभिनेते देतोय का? हा, म्हणजे आत्ता तरी तसं वाटायला लागले म्हणजे आहेत बारामतीत भरपूर चांगले कलाकार आहेत आपल्या. जसं की झालं तर आपला आत्ता इम्रान तांबोळे, त्याचा गेट टुगेदर फिल्म येऊन गेली आणि छान वाटतं. खरं तर मी गुरु मानतो इम्रानला आणि छान म्हणजे आज जसं की आम्ही नाटक करत असताना तो मला काही गोष्टी भरपूर त्याने गोष्टी समजून सांगितल्या की संकेत ॲक्टिंगचं काय असतं, हे कसं असतं, ते कसं असतं. अजून पण कधी पण कॉल करू द्या त्याला, अजून पण सांगतो तो की संकेत हे असं नाही तर हे असं केलं पाहिजे तू, संकेत हे असं नाही तर असं केलं पाहिजे तू. इम्रान तांबोळे असू द्या किंवा एक शुभम दळवे म्हणून आहे, छान वाटते. आणि आमच्याच गावातले डिरेक्टर किरण गाजरे सर, त्यांनी पण मला वेबसिरीजमध्ये वगैरे चान्स दिलेत तर ते भारी वाटते. बारामतीत ज्या शूट होत आहेत वेबसिरीज अतिशय गाजलेल्या आहेत किंवा गाजत आहेत आणि गाजत राहणार आहेत, काय वाटतं त्याविषयी? वेबसिरीजचं एक हब होत आहे का बारामती तालुका? हा, म्हणजे होत आहे. म्हणजे काही जण वरती जातात आहे, काही जण प्रयत्न करतात आहे की वरती जाण्याचा. बरोबर. तसंच प्रत्येकाचं चालू आहे. मीही कुठेतरी प्रयत्न केला, माझंही मत कुठेतरी मांडावं म्हटलं लोकांपाशी. आणि ते आता मी खरं तर पहिले मोटिवेशनल व्हिडिओ बनवायचं सगळे रील्सवरती, तर ते आत्ता कुठेतरी चलो म्हटलं किती दिवस नाही का. मी ठरवलं होतं की सूरज चव्हाणच्या आवाजात मिमिक्री करायची आणि ते आता सक्सेस होते. आता सूरज चव्हाणच्या आवाजामध्ये सूरज चव्हाणलाच काय तू संदेश देशील या व्हिडिओतनं? आणि ह्या व्हिडिओचं तुला म्हणजे काय वाटतंय की हा व्हिडिओ तिथं ऐकवला जावं, काय असं काय वाटतंय का? म्हणजे खरं तर मनापासून इच्छा आहे की एकदा तो व्हिडिओ दाखवला पाहिजे. कुठे?
बिग बॉसच्या सेटवरती भले मला तिथं नका बोलू द्या, फक्त तो स्क्रीनवरती दिसला तरी माझ्यासाठी खूप आहे ते. त्या व्हिडिओ कसा असेल तो व्हिडिओ, म्हणजे त्यातनं काय सांगायचं तुला? म्हणजे सूरज भावा तू डायलेक्ट नल सागल्यांना बिंदास नल सागल्यांना तिथं तू सागल्यांना प्लेम करतोय आणि तू ट्रॉफी घेऊन आपल्या बाला म्हणते ती नक्कीच तुझा महाराष्ट्रला आत्ता जय जयकाल करतोय. तू शाल तुम्हाला या सालांच्या चॅनलला तुम्ही सगळेजण सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि अशी सगळ्यांची प्रगती होत लाव हीच देवा चेलनी प्रार्थना करतो आई मुली माताच्या चेलनी. धन्यवाद. मित्रांनो, हा होता संकेत जाधव माळेगावचा, ज्याच्या आवाजाच्या मिमिक्रीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल होत आहेत. चला तर मित्रांनो, धन्यवाद.